सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं नवीन वर्षात। तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर। आता मी तुम्हाला खूप छान रेसिपी देते। त्याच्यासाठी एक टोमॅटो, एक मोठी ढोबळी हिरवी मिरची, लाल मिरची आणि 4-5 लसणाच्या कळ्या, तसंच कॅबेज घेतलेले आहे, बीन्स घेतलेले आहे सर्व्या आणि रताळ घेतलेला आहे। मी सगळं प्रमाणशीर लिहून दिलेलं आहे। वटाणा घेतलेला आहे, फ्लावर घेतलेले आहे, वांगं घेतलं आहे, बटाटा घेतला आहे। तसंच मी त्याच्यासोबतच मी रताळ पण आणि गाजर पण घेतलेलं आहे। सगळं मी 20 ते 25 ग्रॅम घेतलेलं आहे। आता मी त्याला व्यवस्थित धुवून कट करून घेतलेलं आहे। आता त्याच्यासाठी मी 4 चमचे फक्त तेल टाकलेलं आहे, जास्त तेल पहिले टाकलेलं नाही आहे। आणि बघा अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे, त्याला तडतडू देते छान। तोपर्यंत मिक्सरच्या पॉटमध्ये 5 ते 6 लसणाच्या कळ्या, अर्धा इंच आलं आणि मोठी जी हिरवी मिरची घेतली आहे, जी तिखट नाही ती, आणि एक टोमॅटो वापरला आहे मोठ्या साईजचं 20 ग्रॅमचं, त्याच्यामधलं अर्ध ह्याच्यात टाकलेलं आहे, त्याला क्रश करून घेतला। आता मी एकच हिरवा कांदा घेतला आहे, तुम्ही जास्त कांदे वापरू शकता। आणि त्याच्यामध्ये लाल ताजी हिरवी मिरची टाकली, तसंच केलेली पेस्ट म्हणजे की लसूण, हिरवी मिरची, आलं आणि थोडंसा त्याच्यासोबत टोमॅटो, अर्धा टोमॅटो त्याच्यामध्ये टाकला आहे। आता बघा हे छान होऊ देते आहे मस्त तेलामध्ये। आणि सर्व भाज्या मी 20 ते 10 ग्रॅम अशामध्ये घेतलेल्या आहे। इव्हन आता बघा हा टोमॅटो मोठ्यामधला कट करून घेतलेला त्याच्यात टाकला आहे, मोठ्या फोडी केल्या, अर्धा चमचा हळद पण टाकली, सोबत त्याला होऊ देते आहे छान। आणि हो, आता भाज्या मी छान गरम पाण्यामध्ये गरम पाणी टाकलं, कारण त्याच्यात फ्लावर वगैरे होती। वांग्याचे काप मोठे केले आहे, फ्लावरचे काप मोठे केले, रताळ नसेल तर कॅन्सल करा आणि चालेल। वटाणे टाकले मी अर्धी वाटी, तसंच मी थोडा मेथी कट करून बारीक टाकलेला आहे, मेथीचा कडवटपणा बिलकुल येणार नाही। तसंच 1 चमचा मी तिखट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सोबतच चवीनुसार धणा जिरा पावडर अर्धा चमचा वापरला आहे, चवीनुसार तुम्हाला मीठ वापरायचं आहे। बघा आता याला छान असं मिक्स करते, छान परतून घेते, हलक्याशी आचेवर होऊ देते। बघा आता त्याच्यामध्ये मी पावभाजीचा मसाला वापरले, दुसरा कुठलाही मसाला नाही, आणि ही पण पावभाजी नाही आहे। बघा आता मिक्स केलं छान। तुमच्याकडे गरम मसाला असेल तर अर्धा चमचा वापरा, धणा जिरा पावडरचे फक्त 1.5 वाटी ते 2 वाटी मी पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घातलं नाही। तसंच आता मी एका पॅनमध्ये 1 वाटी बेसन घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे रवा घातला आहे, बारीक रवा आहे छान। आणि त्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा हळद वापरली, अर्धा चमचा धणा जिरा पावडर घेतलेला आहे, सोबतच गरम मसाला पण टाकला थोडासा, आणि थोडं किंचित अर्धा चमचा तिखट टाकलं, अर्धी वाटी मस्त बारीक कोथिंबीर कापून घेतला, तो पण त्याच्यात टाकलेला आहे। तेल 2 चमचे वापरलं आहे, मीठ चवीनुसार आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करते। तेल 2 चमचे, जास्त वापरायचं नाही, खूप मोठ्या चमच्याने तेल वापरलं नाही। फोडणीत ऑलरेडी मी 4 चमचे पळी चमचा येतो त्यांनी टाकले, खूप मोठी पळी नाही, मीडियम पळी। बघा आता याला छान पाणी जसं लागतं तसं घेऊन त्याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा रवा घातलेला आहे। तुम्ही रव्याच्या जागी जाडपीठ बेसनाचं वापरू शकता। 1 तमालपत्र पण टाकलं आहे। आधी फोडणीत न टाकायचं कारण याचा असं टाकल्यानंतर त्याचं असं छान मस्त तुम्हाला सुगंध येतो। आता बघा पीठ मळून घेतलं आहे, त्याच्या मस्त मुठ्या मी टाकत आहे याच्यामध्ये। आता हे असे छान गोल टाकू शकता, असे टाकू शकता। पीठ अगदी घट्ट नाही मळलं, मीडियम मळलं, खूप पातळ पण नाही घेतलं, कारण त्याचं असं खुसखुशीतपणा। तुम्ही थोडंसं याच्यामध्ये सोडा पण टाकू शकता किंवा लिंबू पिळून टाकू शकता पीठ मळताना। बघा मी झाकण लावून 1-2च शिट्ट्या काढल्या, त्याच्यामध्ये भाजी रेडी झाली आहे। याला बघा किती छान रेडी झालेली आहे भाजी, थोडा रस्सा, थोडी भाजी, आणि हो रताळाचा गोडवा याच्यात येणार नाही, मेथीचा कडवटपणा पण येणार नाही, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे। याला म्हणतात झटपट बनणारा उंधियो, सेमी उंधियो आहे। जे भाज्या आहे त्या टाका आणि मस्त बनवा, त्याच्यात मुठिया टाका, मुठिया तळायची गरज नाही, तुम्ही बनवा आणि मला सांगा ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच।